नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज जे की नेहमीप्रमाणे महाराष्ट्र शासनामार्फत होणाऱ्या हिंगोली जिल्हा पोलीस पडील भरती प्रक्रिया 2026 साठी बघा जे की आपण आज सराव प्रश्न मित्रांनो पाहणार आहोत। मित्रांनो बघा, महत्त्वाचं म्हणजे जे की 20 अत्यंत मित्रांनो IMP बघा जे की 100% परीक्षेमध्ये मित्रांनो विचारले जातील या स्वरूपाची बघा जे की आपण आज प्रश्नसंच पाहणार आहोत। म्हणून मित्रांनो बघा, आपला जो आजचा संपूर्ण भाग आहे या ठिकाणी शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या आणि नवीन असाल तर बघा हा प्रश्न मित्रांनो आत्ताच तुम्ही सबस्क्राईब मात्र ठिकाणी करून घ्या। ओके, तर प्रश्न पहिला बघा, कळसुबाई शिखर अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? बघा मित्रांनो, कळसुबाई हे शिखर बघा जे की आपल्या महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर, या शिखराची उंची ही बघा जे की 1646 मीटर इतकी आहे। ओके, तर मित्रांनो बघा, हे जे शिखर आहे हे अहमदनगर या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक अ मित्रांनो अकोले आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर। पुढे, वीज निर्मितीसाठी महाराष्ट्राच्या कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्रातील भाग्यलक्ष्मी म्हणतात? मित्रांनो बघा, वीज निर्मितीसाठी आपल्या महाराष्ट्राच्या बघा जे की क्रमांक ब कोयना या बघा जे की प्रकल्पास मित्रांनो महाराष्ट्राचे भाग्यलक्ष्मी असे म्हटले जाते। ओके, लक्षात ठेवा। पुढे, मांडिया गोंड बघा मित्रांनो, मांडिया गोंड ही आदिवासी जमात बघा मित्रांनो, ही आदिवासी जमात आहे या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात आढळून येते? मित्रांनो बघा, मांडिया गोंड ही जी बघा आदिवासी जमात आहे ही बघा जी की क्रमांक गडचिरोली या जिल्ह्यामध्ये मित्रांनो जे की मोठ्या प्रमाणात आढळून येते। ओके, पुढे पुढे चौथा, राष्ट्रीय विधी विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये कुठे आहे? मित्रांनो बघा, राष्ट्रीय विधी विद्यापीठ हे बघा जे की आपल्या महाराष्ट्र राज्यात मुंबई, औरंगाबाद व नागपूर म्हणजेच बघा जी की क्रमांक यापैकी सर्व ठिकाणी आहे। ओके, लक्षात ठेवा। पुढे, विमानाचा शोध खालीलपैकी कोणी लावला? तर मित्रांनो बघा, विमानाचा शोध हा कोणी लावलेला आहे? तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक अ राईट बंडू आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे। पुढे, 1 GB म्हणजे किती केबी? मित्रांनो बघा, 1 GB म्हणजे एकूण किती केबी? तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक ब 10 लाख केबी इतकं आहे। ओके, पुढचा, UPI चा फुल फॉर्म काय आहे? मित्रांनो बघा, UPI चा फुल फॉर्म हा बघा जी की क्रमांक ब युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस असा याचा जे की मित्रांनो फुल फॉर्म आहे। ओके, पुढे, BHIM भीम या ॲपचे पूर्ण नाव काय आहे? तर मित्रांनो बघा, BHIM भीम या ॲपचं बघा जे की पूर्ण नाव भारत इंटरफेस फॉर मनी मित्रांनो जे की असा बघा जे की मित्रांनो याचं पूर्ण नाव आहे। ओके, लक्षात ठेवा, भारत इंटरफेस फॉर मनी बघा जे की मित्रांनो क्रमांक ड आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल। पुढे, भारतात पंचवार्षिक योजना कोणत्या वर्षी सुरू झाली? मित्रांनो बघा, आपल्या भारतामध्ये पंचवार्षिक योजना ही बघा जी की क्रमांक अ 1951 या वर्षी सुरू झालेली होती। पुढे, मित्रांनो बघा, या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची बात सांगतो, हिंगोली जिल्हा पोलीस पडील भरतीचा पेपर पहिल्याच प्रयत्नात पास करण्यासाठी म्हणजेच क्रॅक करण्यासाठी आपला 5000 प्लस प्रश्नांचा महाडोकळा लगेच खरेदी करा। लगेच खरेदी करण्यासाठी 74 14 9390 या क्रमांकावर फक्त 150 रुपये पे करून स्क्रीनशॉट तुम्हाला बघा जी ठिकाणी व्हॉट्सअपला मित्रांनो टाकायचे आहे। व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट टाकल्या अवघ्या 1 मिनिटाच्या आत बघा आम्ही हा ठोकळा मित्रांनो बघा जी की तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर मित्रांनो PDFच्या फॉर्मॅटमध्ये ठिकाणी अवेलेबल करून देणार आहोत। म्हणून बघा मित्रांनो, आपला हा महाठोकळा अवश्य बाय करा। मित्रांनो बघा, येणाऱ्या 8 फेब्रुवारी रोजी बघा आपली एक्झाम आहे आणि आज आहे जे की 3 फेब्रुवारी। ओके, म्हणजे बघा फक्त आणि फक्त मित्रांनो जे की 5 दिवसाचा कालावधी उरलाय आणि जर समजा या एकदम कमी वेळेत जर तुम्हाला जास्तीत जास्त जर या ठिकाणी अभ्यास करायचा असेल तर आपला महाठोकळा मित्रांनो जे की तुमच्यासाठी बघा एक अत्यंत जे की मित्रांनो महत्त्वाचं साधन ठरणार आहे, एक चांगलं साधन ठरणार आहे। म्हणून लगेच आपला महाठोकळा बाय करून घ्या, खरेदी करून घ्या, वेळ लावू नका। 150 रुपये फी खूपच कमी आहे। ओके, पुढे, नॅशनल स्टॉक एक्सचेंज कुठे आहे? मित्रांनो बघा, नॅशनल स्टॉक एक्सचेंज हे बघा जी की क्रमांक ब मुंबई या ठिकाणी आहे। ओके, पुढे, जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात? तर मित्रांनो बघा, जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव हे बघा जे की क्रमांक ब जिल्हा बघा क्रमांक मित्रांनो अ जे की जिल्हाधिकारी हे असतात। ओके, लक्षात ठेवा। पुढे, खालीलपैकी कोणता ग्रंथ संत ज्ञानेश्वरांचा नाही? ज्ञानेश्वरी, भावार्थ रामायण, अमृतानुभव की चांगदेवी पासष्टी? तर मित्रांनो बघा जी की संत ज्ञानेश्वरांचा ग्रंथ हा बघा जी की क्रमांक ब भावार्थ रामायण हा नाही, तर हा कोणाचा आहे? तर मित्रांनो बघा जी की हा बघा जी की मित्रांनो संत कोणाचा आहे? बघा जी की संत नामदेव यांचा आहे। ओके, लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न, याला जर सोडलं ज्ञानेश्वरी, ओके ज्ञानेश्वरी
अमृतानुभव आणि चांगदेवी पासष्ट हे तीनही ग्रंथ मित्रांनो बघा जे की संत ज्ञानेश्वर यांनी मित्रांनो लिहिलेले आहेत. ओके. पुढे मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले? मित्रांनो बघा आपल्या मराठीतलं बघा जे की पहिलं साप्ताहिक हे बघा जे की क्रमांक मित्रांनो बाळशास्त्री जांभेकर हे आहे. ओके. जे की मित्रांनो बघा बाळशास्त्री जांभेकर यांनी मित्रांनो काढलेलं आहे. ओके. सॉरी जे की मित्रांनो पहिलं साप्ताहिक बघा जे की क्रमांक बाळशास्त्री जांभेकर यांनी काढलं होतं. पुढे भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे? मित्रांनो बघा आपल्या भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी हे बघा जे की क्रमांक बॅरन बेट या ठिकाणी आहे. पुढे होम रूल लीगची स्थापना कोठे झाली? मित्रांनो बघा जी की होम रूल लीगची स्थापना ही बघा जी की क्रमांक अडियार या ठिकाणी झालेली होती. पुढे दुसरी गोलमेज परिषद कोणत्या वर्षी भरली होती? मित्रांनो बघा जी की दुसरी गोलमेज परिषद ही बघा जी की मित्रांनो कोणत्या वर्षी भरली? तर ती म्हणजे बघा जी की क्रमांक 1931. पहिली कधी भरली? 1930, दुसरी 1931 आणि तिसरी 1932 वर्षी भरली. ओके. जे की बघा मित्रांनो क्रमांक आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. पुढे भारताचे चंद्रयान-3 कोणत्या अंतराळ प्रक्षेपण केंद्रातून अवकाश प्रक्षेपित केले? मित्रांनो बघा भारताचे चंद्रयान-3 बघा जे की क्रमांक श्रीहरिकोटा या बघा जे की अंतराळ प्रक्षेपण केंद्रातून मित्रांनो जे की अवकाशात प्रक्षेपित केले गेले. ओके. जे की बघा मित्रांनो क्रमांक आपल्या प्रश्नाचा ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल. जागतिक कामगार दिवस कोणत्या दिवशी पाळला जातो? तर मित्रांनो बघा जागतिक कामगार दिवस हा बघा जी की क्रमांक 1 मे या दिवशी पाळला जातो किंवा साजरा केला जातो. पुढीलपैकी कोणत्या गुप्त राजाने महेंद्रादित्य ही पदवी घेतली होती? मित्रांनो बघा जी की यापैकी कोणत्या राजाने महेंद्रादित्य ही पदवी घेतली होती? तर ती म्हणजे बघा जी की क्रमांक कुमारगुप्त पहिला याने घेतली होती. ओके. महेंद्रादित्य ही पदवी लक्षात ठेवूया. पुढे बघा शेवटचा प्रश्न, महात्मा फुले यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला? तर मित्रांनो महात्मा फुले यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला या प्रश्नाचे योग्य आन्सर तुम्हा सर्वांना कमेंटमध्ये टाईप करून सांगायचं आहे. आणि बाकी जर समजा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणखीन आपल्या या चॅनलला समजा सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब पण करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.